आज 6 जानेवारी पत्रकार दिन। याच दिवशी इसवी सन 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केलं। दर्पण हे इंग्रजांच्या काळात सुरू झालेलं पहिलं मराठी वृत्तपत्र। खरं तर दर्पण हे वृत्तपत्र इंग्रजांची सत्ता हळूहळू रुजत होती तेव्हा सुरू झाले होते। त्यामुळे देशातील लोकांसमोर त्यांच्या भाषेतून काही लोकजागृती करणं महत्त्वाचं होतं। त्यासाठी जांभेकरांनी मराठी वृत्तपत्राची सुरुवात केली। त्यामुळे 6 जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। पण या पहिल्या दर्पण या वृत्तपत्राचा इतिहास काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत। भारत स्वतंत्र होण्यापूर्वी देशात ब्रिटिशांचं राज्य होतं। या काळात समाजाचं प्रबोधन व्हावं या उद्देशाने बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी इसवी सन 1832 रोजी दर्पण नावाचं मराठीतील पहिलं वृत्तपत्र सुरू केलं। ब्रिटिश राज्यकर्त्यांना कळावे म्हणून त्या काळी दर्पणचा एक स्तंभ मराठीत व एक स्तंभ इंग्रजीत असे। सुरुवातीला हे पाक्षिक होते। भारतीयांना देश काळ परिस्थितीचे आणि परदेशी राज्यव्यवहाराचे ज्ञान मिळवण्यासाठी बाळशास्त्री जांभेकरांनी हे वृत्तपत्र सुरू केले। हे वृत्तपत्र सुरू करताना जांभेकरांनी वृत्तपत्र सुरू करण्यामागचा उद्देश स्पष्ट करताना लिहिले होते की लोकांचे प्रबोधन करणे आणि मनोरंजन करणे या उद्देशाने दर्पण हे वृत्तपत्र सुरू करत आहोत। आता पाहूया दर्पण वृत्तपत्राचा पहिला आणि शेवटचा अंक कधी प्रदर्शित झाला व या वृत्तपत्राची किंमत किती होती। 6 जानेवारी 1832 रोजी दर्पणचा पहिला अंक प्रकाशित झाला। या वृत्तपत्राची किंमत ही 1 रुपया होती। इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषांत प्रकाशित होणाऱ्या या वृत्तपत्राच्या अंकात 2 स्तंभ असत। उभ्या मजकुरात एक स्तंभ मराठीत आणि एक इंग्रजीत असे। या वृत्तपत्रातील मराठी मजकूर सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि इंग्रजी मजकूर वृत्तपत्रात काय लिहिले आहे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी होता। जवळपास 8.5 वर्ष दर्पण या वृत्तपत्राचा अंक येत होतं आणि जुलै 1840 मध्ये त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला। दरम्यान समाजातील अनेक समस्या बाळशास्त्रींना अस्वस्थ करीत होत्या। पारतंत्र्याने ग्रासलेला देश, याबरोबरच समाजातील अनेक रूढी, चालीरीती, अज्ञात, दारिद्र्य, भाकड समजुती यामुळे आपल्या समाजाचं प्रबोधन होत नसल्याचं जाणीव बाळशास्त्री जांभेकरांना होती। त्यासाठी वृत्तपत्र काढावे असे त्यांना वाटू लागले। या जाणीवेतून आपले सहयोगी गोविंद विठ्ठल कुंटे उर्फ भाऊ महाजनांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मायमहानगर.com लॉग इन करा। आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा। माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।